शिवाजी महाराज हे सुरतेला गेले होते आणि त्यामुळे मी सुद्धा सुरतेला गेलो. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी अशा पद्धतीचं खळबळजनक उत्तर दिलेलं आहे. विधानसभेच्या अध्यक्षांसमोर अपात्रतेच्या प्रश्नावरती उलट तपासणी सुरू होती आणि त्याच दरम्यान भरत गोगावले यांनी हे अजब उत्तर दिलेलं आहे. ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांना हे उत्तर त्यांनी दिलंय. वकील देवदत्त कामत यांनी काही प्रश्न विचारलेले होते आणि त्यावरती उत्तर देताना त्यांनी हे विधान केलंय. याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत. पंकज, काय अधिकची माहिती आहे? खरं तर ही मॅरेथॉन सुनावणी सुरू आहे, मात्र या आमदारांची वेगवेगळी उत्तरं बघायला मिळत आहेत. भरत गोगावले यांची उलट तपासणी सुरू होती आणि त्यावेळी त्यांना विचारण्यात आलं की त्यांची सुरतला जाण्याची प्रक्रिया जी होती, कारण मुंबईहून सगळे आमदार पहिले सुरतला गेले होते, त्याच्याविषयी विचारण्यात आलं होतं. का गेले होते असं विचारलं होतं. शिवाजी महाराज सुद्धा सुरतला गेले होते आणि तसंच मी सुद्धा गेलो असं त्यांनी विधान केलेलं आहे. भरत गोगावले यांची काल साक्ष नोंदवली जात होती. दिवसभरामध्ये दुपारनंतर भरत गोगावले यांची साक्ष नोंदवली जात होती. उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा अशा पद्धतीचं उत्तर जे आहे ते भरत गोगावले यांनी दिलं. अगदी पंकज, याआधी पण आपण या सुनावणीच्या दरम्यान पाहिलेलं आहे, जेव्हा जेव्हा उलट साक्ष घेतली गेली तेव्हा तेव्हा अनेकांनी अशाच पद्धतीची उत्तरं दिलेली आहे. म्हणजे माहित नाही, सांगू शकत नाही, अशा पद्धतीची उत्तरं त्यांनी दिलेली आहे. खरं तर ही सुनावणी आणि त्याच्यामध्ये दिलेली उत्तर हा एक इंटरेस्टिंग किंवा जरा राजकीय दृष्ट्या वेगळा विषय असं म्हणावं लागेल. कारण प्रत्येकाने उत्तर आपापल्या पद्धतीने दिले. फक्त दीपक केसरकर वगळता कोणी मोठी उत्तरं दिलेली नाहीये. प्रत्येक जण फक्त कुठल्याही तांत्रिक गोष्टीमध्ये अडकू नये यासाठी जितकी छोटी उत्तर देता येतील ती देत होता. अगदी पंकज, मात्र त्यांनी जे विधान केलंय, शिवाजी महाराज सुरतेला गेले होते म्हणून मी सुद्धा गेलो, खरं तर त्यांनी हा जो संदर्भ दिलाय त्यावरून कोणाची काही प्रतिक्रिया आलेली आहे का? अजून तरी यावरून कोणाची प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र आज अधिवेशन सुरू, कारण तो प्रोसिडिंगचा भाग असतो, त्याच्यामध्ये जे काही वक्तव्य केली जातात तो त्या गोष्टीची नोंद जी आहे ती घेतली जाते. बाहेरच्या गोष्टी येत नाहीत. त्यामुळे अजून बाहेरून त्याच्यावरती कुठली प्रक्रिया आलेली नाहीये. कारण भरत गोगावले यांना विचारलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर हे त्या प्रोसिडिंगचा किंवा त्या प्रक्रियेचा भाग आहे. बरं पंकज, तुम्ही असे सोबत राहा. पुन्हा आपण एकदा ही बातमी सांगूयात. भरत गोगावले यांचं हे अजब उत्तर समोर येत आहे. शिवाजी महाराज सुरतेला गेले होते आणि त्यामुळे मी सुद्धा गेलो, अशा पद्धतीचं खरं तर काहीसं खळबळजनक उत्तर त्यांनी दिलं. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत भरत गोगावले आणि यांनी हे उत्तर दिलेलं आहे. विधानसभेच्या अध्यक्षांसमोर अपात्रतेच्या प्रश्नावरून उलट तपासणी सुरू होती आणि याच दरम्यान त्यांनी हे उत्तर दिलंय. ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी काही प्रश्न विचारलेले होते आणि याला उत्तर देताना भरत गोगावले यांनी शिवाजी महाराजांच्या सुरतेबद्दलचा हा संदर्भ दिलेला आहे. पुन्हा एकदा पंकज यांच्याकडे जाऊयात. पंकज, खरं तर एक अजब असा संदर्भ त्यांनी जोडलेला आहे आणि अजब असं उत्तर दिलंय, त्यामुळे त्यांच्यावरती आता टीका टिप्पणी सुद्धा सुरू होताना दिसतेय. भरत गोगावलेचं उत्तर हे अजब म्हणावं लागेल. कारण सुरतला गाड्याचा फक्त संदर्भ होता. त्या संदर्भाला त्यांनी शिवाजी महाराज यांचा संदर्भ जोडून वाक्य जे आहे ते वेगळं करण्याचा प्रयत्न केला गेला. शिवाजी महाराजांच्या दृष्टी उदाहरणातून त्यांनी भावनिक दृष्ट्या प्रश्न जोडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांनी अतिशय अगदी ज्याला म्हणतो ना की अगदी नॉर्मली त्यांनी हे उत्तर दिलं की ज्याप्रमाणे शिवाजी महाराज गेले होते तसं मी सुद्धा गेलो. पंकज, मात्र यावरून आता शिवसेनेकडून सुद्धा काही तिखट प्रतिक्रिया येऊ शकते. निश्चित येऊ शकते, पण जसं माध्यमांची वरून जेव्हा नेत्यांना समजेल तेव्हा अशा पद्धतीची प्रक्रिया येईल. पण मी पुन्हा सांगतो, भरत गोगावले यांचं विधान हे त्या सुनावणीच्या प्रक्रियेचा भाग आहे. ते काही जाहीर स्टेटमेंट नाही, त्यामुळे त्याच्यावरती यायला सुरुवात होईलच. पण त्या गोष्टी जाहीर स्टेटमेंट नाही आहेत. त्या प्रोसिडिंगचा किंवा सुनावणीच्या प्रक्रियेचा तो भाग आहे. अगदी, मात्र ज्या वेळेला त्यांनी हे उत्तर दिलं त्यावेळेला वकिलांकडून किंवा या सुनावणीच्या दरम्यान राहुल नार्वेकर उपस्थित होते, त्यांच्याकडून यावरती काही बोललं गेलंय का किंवा काही प्रतिक्रिया देण्यात आली आहे का? नाही, कुठलीच प्रतिक्रिया याच्यावरती देण्यात आलेली नाहीये. त्यांनी जे उत्तर दिलं त्याची रेकॉर्ड होती नोंद घेण्यात आली. बरं.
पंकज असे सोबत राहा. पुन्हा एकदा आपण त्यांच्या वक्तव्याची ही बातमी दाखवतोय. शिवाजी महाराज सुरतेला गेले होते आणि त्यामुळे मी सुद्धा गेलो अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलंय. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी उलट साक्ष होत असताना अशा पद्धतीचं कळबळजनक आणि अजब असं उत्तर दिलेलं आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर अपात्रतेच्या प्रकरणी ही उलट तपासणी आणि उलट साक्ष सुरू होती आणि या दरम्यान त्यांनी हे उत्तर दिलेलं दिसतंय. पंकज, ज्या वेळेला त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे त्यासोबत आणखी काय काय म्हणाले आहेत भरत गोगावले? नाही, संदर्भ फक्त सुरतच्या त्यांच्या जाण्याविषयी होता. जेव्हा आमदारांनी इकडे बंड केलं त्याच्यानंतर हे आमदार पहिल्यांदा सुरतला गेले आणि सुरतला जाण्याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात नक्की कसे गेले, काय गेले, कोणाने ते ठरवलं होतं, कसं ठरवलं होतं, याबाबतचे आदेश कोणी दिले, यावेळी त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे. सुरतला जाण्याचा आमदारांचा जो संदर्भ होता ते का गेले जस्टिफाय करताना त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे. मात्र देवदत्त कामतांचे प्रश्न नेमके काय होते ज्या वेळेला त्यांनी हे उत्तर दिलंय? देवदत्त कामतांचे प्रश्न, यावेळी तुम्ही नक्की सुरतला कसे गेलात, सुरत मुंबईची सुरत तुम्ही प्रवास केला होता का, हा प्रवास कसा केलात, त्याची कारणं काय होती, अशा पद्धतीची प्रश्न जे आहेत ते देवदत्त कामत यांच्याकडे त्यांना विचारले गेले. बरं पंकज, तुम्ही असे सोबत राहा. तर हे अजब आणि खळबळजनक असं काहीसं उत्तर आहे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचं. आणि शिवाजी महाराज सुरतेला गेले म्हणून मी सुद्धा गेलो असं उत्तर त्यांनी वकील देवदत्त कामत यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेलं आहे. यासंबंधी बोलूयात. पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. भोईटे सर, एक विचित्र पद्धतीचं, अजब पद्धतीचं, मात्र त्यासोबतच खळबळजनक अशाही पद्धतीचं हे उत्तर दिसतंय. कशा पद्धतीने बघितलं जाईल यांच्या या विधानाकडे? स्पष्ट शब्द वापरायचे हा बेजबाबदारपणा आहे. खरं तर आमदार आहेत, ते महाराष्ट्राचे आमदार आहेत. पुन्हा भरत गोगावले कुठून निवडून येतात यामिनी? ते निवडून येतात महाड मतदारसंघातून, रायगड जिल्ह्यातला. तोच रायगड जिल्हा जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड किल्ला ही राजधानी. अवघा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारं प्रत्येक जण खरं तर रायगडला एखाद्या तीर्थस्थानासारखं मानतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ती राजधानी आहे. तिथून निवडून येणारे भरत गोगावले सुरतला ते का गेले होते त्याबद्दल राजकीय मतांतर असू शकतात. त्यांनी बंड केलं की त्यांनी आणखी काय केलं, ते सुरतला जेव्हा गेलेले तेव्हा तिथं काय केलं, ते फार वेगळे विषय. परंतु आपल्या राजकीय हालचालींना एक नैतिक मुलामा देण्यासाठी जेव्हा तुम्ही असं सांगता की छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेलेले त्यामुळे मी सुद्धा गेलो, तर याला स्पष्ट शब्दात सांगायचं तर एक प्रकारचं निर्लज्ज मुलामा दिलेला आहे असं म्हणावं लागेल. शब्द कडक वाटतील परंतु हे वास्तव आहे की अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरतेवर स्वारी केली होती, पराक्रम गाजवला होता, अगदी स्वतःचे प्राण पणाला लावले होते. तिथं जाणं छत्रपती शिवाजी महाराजांनी हा एक मराठी इतिहासातला नाही तर देशाच्या इतिहासातला एक पराक्रमी अध्याय आहे. आणि एक आमदार स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जे काही केलं त्यासाठी त्याची तुलना की होय छत्रपती शिवाजी महाराज तिथे गेले त्यामुळे मी तिथे गेलो असं त्यांनी उलट तपासणीत सांगणं हे संतापजनक आहे. यामुळे वाद निर्माण होणं स्वाभाविक आहे. राजकीय लोकांपर्यंत हे गेलेलं नसतं. त्यानंतर पुढच्या ज्या प्रतिक्रिया येतील त्या संताप व्यक्त करणाऱ्याच असतील असं दिसतं यावेळी. भोईटे सर, तुम्ही असेच सोबत राहा. आपल्यासोबत संतोष शिंदे आहेत संभाजी ब्रिगेडचे. संतोषजी, एक अजब पद्धतीचं वक्तव्य समोर येत आहे. खरं तर आपण किती नैतिकतेने वागतो आहोत याचा दाखला देण्यासाठी म्हणून खरं तर त्यांनी हे वक्तव्य केलंय असं म्हणायला हवं. मात्र हे वक्तव्य अत्यंत खळबळजनक आहे. तुम्ही कसं बघताय याकडे? खरं तर मी आमदार भरत शेठ गोगावले यांनी जे वक्तव्य केलं त्याचा सर्वप्रथम तीव्र शब्दात एक शिवप्रेमी म्हणून निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि गोगावलेंची तुलना करण्याइतपत गोगावलेंची पात्रता सुद्धा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरतेची लूट केली होती ती स्वराज्याच्या हितासाठी केली होती, रयतेच्या हितासाठी केली होती. शिवाजी महाराजांचं ते एक शिवतंत्र होतं. भरत शेठ गोगावलेंनी जी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली ती स्वतःच्या स्वार्थासाठी होती, ती पैशासाठी होती, ती स्वतःचं घर भरण्यासाठी होती. खरं तर विधिमंडळाच्या एका सभागृहामध्ये आपण अपात्र होतोय ह्या भीतीने
जर भरत शेठ गोगावलेंना शिवाजी महाराजांचा आधार घेऊन त्यांच्या बरोबरीची तुलना करावी लागत असेल तर ही गोगावले साहेबांची म्हणजे वैचारिक दरिद्रीपणा आहे आणि याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी सर्वप्रथम निषेध करतो आणि त्यांनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा भरत शेठ गोगावलेंच्या कार्यालयावर संभाजी ब्रिगेड मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्यांची पात्रता सुद्धा नाही, शिवाजी महाराजांच्या नावावर गोगावलेंनी आजपर्यंत मतांची भीक मागितली, शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केलं, आमदारकी मिळवली, ते भरत शेठ गोगावले जर शिवाजी महाराजांसोबत तुलना करत असतील तर हा महाराष्ट्रासोबत सुद्धा केलेला शिवद्रोह पणा आहे आणि याचा मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो. बरं, भोईटे सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. भोईटे सर, आता ज्या तीव्र शब्दात संभाजी ब्रिगेडचे राज्य प्रवक्ते अनेक महत्वाचे नेते संतोष शिंदे बोलत होते, त्यातूनच जे मी म्हटलेलं की संताप व्यक्त होणं स्वाभाविकच आहे, तळपायाची आग मस्तकाला भिडावी तशा प्रकारचं हे वक्तव्य भरत गोगावलेंचं आहे. त्याबद्दल कोणतंही दुमत असण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीनं आता शिंदे बोलले तशाच प्रतिक्रिया सर्व पक्षीय तसंच सर्व जाती धर्माच्या मराठी माणसांकडून येणं हे स्वाभाविकच आहे. इथं कोणतं राजकारण नाहीये, इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. त्यांनी जसं म्हटलं की सुरतेवर स्वारी हा मराठी इतिहासातला एक पराक्रमी अध्याय आहे. खरं तर भारताच्या इतिहासातला स्वतःचे प्राण पणाला लावून कोणताही राजा, अगदी ज्यांनी स्वतःला सम्राट वगैरे म्हणवले, ते किती वेळा स्वारीवर जायचे, मात्र महाराज जायचे आणि महाराजांनी तिकडे जाणं स्वराज्यासाठी, रयतेसाठी, किल्ले उभारण्यासाठी, जो काही त्यांना धन संपदा लागायची त्यासाठी. आणि भरत गोगावलेंनी जाणं, अहो यात तुलनाच होऊ शकत नाही ना. कशी तुलना करतात? आणि भरत गोगावले ते म्हणतात त्याचा निषेध करावा तेवढं कमीच आहे. हे संतोष शिंदेचं वक्तव्य योग्यच आहे. अगदी. खूप खूप धन्यवाद तुमच्या दोघांचेही, भोईटे सर आणि संतोष शिंदेजी. तुम्ही दोघांनी सुद्धा वेळ दिलात आणि सविस्तरपणे याबद्दल बातचीत केलीत याच्यासाठी.